नमस्कार, मी पायल. SB न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज मंचवर उपस्थित असलेले माजी मंत्री आदरणीय अर्जुन भाऊजी खोतकर साहेब, त्याचनंतर माजी नगराध्यक्ष भास्कररावजी आंबेकर साहेब, आदरणीय अनिरुद्धजी खोतकर साहेब, आदरणीय भाऊसाहेबजी घुगे, आदरणीय संतोष भाऊ मोहिते, आदरणीय पंडित दादा भुतेकर, रवींद्रजी देशमुख, भास्करजी मगर, वानखेडेजी, कालिंदाताई ढगे आणि आपल्या या प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार दर्शनाताई खोतकर, उषाताई अशोकराव पांगरकर, अमोल प्रदीपसिंग ठाकूर, निखिल रमेशराव पगारे आणि मी आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी आलेली आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या या प्रभागातील सर्वच ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज मला परवा भाऊंशी बोलणं झालं आणि भाऊंनी मला सांगितलं की संजना, तुला दर्शनाच्या प्रचाराला यायचंय, एक कॉर्नर सभा आहे, त्या कॉर्नर सभेला यायचंय. आणि इथे आल्याच्या नंतर ही कॉर्नर सभा नसून दर्शना ही तुझ्या विजयाची सभा आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण मी 2003 पासून भाऊ कन्नड सोयगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये आहे. मी जिल्हा परिषद लढले, मी विधानसभेची निवडणूक लढले, पण माझ्याही सभेला एवढी लोक नव्हती तेवढी आज दर्शनाच्या सभेला या ठिकाणी लोक आहेत. याचा अर्थ की लोकांच्या मनामध्ये लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की या ठिकाणी कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला मतदान करायचं. जालन्याला प्रचाराला येत आहेत आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की आज मी जालना शहरामध्ये या ठिकाणी प्रचाराला येते. परंतु माझ्या आई वडिलांचे माझ्यावर संस्कार आहे की प्रथम प्राधान्य हे पक्षाला द्यायचं आणि पक्षाशी एकनिष्ठ राहायचं. त्याच्यामुळे पक्षाने आज जालन्याला काय पाठवलं, उद्या गोकर्णला जरी जायची वेळ आली तर पक्षासाठी त्या ठिकाणी भाऊ जायला मी तयार राहणार आहे. कारण या शिवसेना पक्षाने मला काय दिलं नाही याचं जरा गणित या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तर रात्र पुरणार नाही, एवढं या शिवसेना पक्षाने या ठिकाणी मला दिलेलं आहे. मी विधानसभेचा प्रचार करत असताना जसं आता मी सगळ्यांची भाषणं ऐकले, दादूचं भाषण पहिल्यांदा ऐकलं, दर्शनाचं भाषण पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा जे भाऊंनी त्यांच्यावर संस्कार टाकले आणि जे दादांनी माझ्यावर संस्कार टाकले, आमच्या सगळ्यांच्या संस्कारातून यांच्या सगळ्यांच्या संस्कारातून आम्ही एकच शिकलो की कुणावर टीका टिप्पणी न करता आपण समाजाला काय देणार आहे, आपण या जनतेला काय देणार आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं. आणि त्या दोघांच्या बोलण्यातून सुद्धा मला एकच तळमळ या ठिकाणी जाणवली की आपले वडील या ठिकाणी आमदार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण या जनतेला खूप काही देऊ शकतो आणि ते देण्यासाठी ह्या दोघा बहीण भावाची या ठिकाणी धडपड मला दिसली. त्याच्यामुळे आपण जनतेने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आज तालुक्याचं सूत्र जर कोण हलवत असेल आणि शहराचं सूत्र जर कोण हलवू शकतो तर तो त्या ठिकाणचा आमदार सगळे सूत्र हलवू शकत असतो. आणि त्या आमदारामध्ये एवढी ताकद असते की पाहिजे तेवढा निधी, आणि त्यात सरकारमधले आमदार आणि त्यात आदरणीय अर्जुन भाऊ आमदार म्हटलं तर आपण म्हणजे त्यांच्याकडे डोळे झाकपणे आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. कारण भाऊ पुढच्या दाराने शिवसेनेत आहे परंतु मागच्या दाराने सगळ्याच पक्षांना भाऊ चालतात असं भाऊंचं नेतृत्व या ठिकाणी आहे. मला आता भाऊ बसल्या बसल्या सांगत होते की एकाही आमदारांनी आतापर्यंत निधी आणला नाही. भाऊ त्यात मी पण आहे, मलाही अजून 1 रुपया मिळाला नाही, परंतु भाऊ वर्षभरात आमदार झाल्यापासून
500 कोटी रुपये आपल्या जालना शहराला या ठिकाणी आणले. ते कसे आणले? काही पुढच्या दाराने जाऊन आणले, काही मागच्या दाराने जाऊन आणले. कारण शेवटी राजकारण करत असताना राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं संबंध टिकून ठेवणे, आणि तसे संबंध भाऊनी प्रत्येक पक्षाशी टिकून ठेवलेले. त्याच्यामुळे आपल्या शहराची विकासाची गंगा आज जर कुणाकडे असेल तर भाऊंकडे आहे. त्याच्यामुळे आपण कुणाच्याही भूलथापाला या ठिकाणी बळी पडू नका. कारण आपला जो पक्ष आहे शिवसेना पक्ष, हा शिवसेना पक्षाने मागच्या 2.5 वर्षामध्ये जो उठाव केला, त्या उठावाच्या नंतर आपण जरा बघितलं, जेव्हा आपले नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते, आणि मुख्यमंत्री असताना ज्या योजना आल्यात त्या योजना खऱ्या अर्थाने साहेब असताना आल्या. आज कुणीही म्हणत असेल की लाडकी बहीण योजना आली, आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही कष्ट घेतले, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की लाडकी बहीण योजना केव्हा आली? जेव्हा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, आणि ते मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये ही लाडकी बहीण योजना आलेली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने ही योजना त्या ठिकाणी आणल्या गेली. आणि जसं तुमच्यासारख्या महिलांना सक्षम करण्याचं काम आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलं, तसंच मी असेल, दर्शना असेल, अजून ज्या काही महिला आपल्या शिवसेना पक्षाकडनं या ठिकाणी उभ्या आहेत, त्या महिलांना सुद्धा सक्षम करण्याचं काम या ठिकाणी आपले नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब करतायत. त्याच्यामुळे आपल्या जालनाकरांना विनंती करेन की आता तुम्ही 15 वर्ष एकाच माणसाच्या हातामध्ये या ठिकाणी सत्ता देत आला आहात. 15 वर्षामध्ये तुम्ही शहराची अवस्था बघितली आहे. 15 दिवसामध्ये तुम्हाला 1 दिवसाआड पाणी काय, तर तुम्हाला 2 दिवसाआडही पाणी या ठिकाणी मिळालं नाही, तरी सुद्धा आपण परत 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 त्या माणसाला या ठिकाणी निवडून देत आहेत. परंतु आता आपल्याला कुठेतरी या 15 वर्षाच्या केलेल्या कामांना बाजूला ठेवून आता आपल्याला आपण परत एक चूक करतोय असं का समजत नाही. पण एवढे पुढचे 5 वर्ष आपल्याला भाऊच्या हातामध्ये म्हणजे शिवसेनेच्या हातामध्ये ही महानगरपालिका या ठिकाणी द्यायची. कारण 15 वर्षाचा कार्यकाळ आपण जर बघत असाल तर 15 वर्षामध्ये ही लोक आपल्याला साधं पाणी देऊ शकली नाही, तर पुढच्या 5 वर्षामध्ये ही लोक आपल्याला काय देणार, तर याकडे आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण आपण शहराची जनता आहात. खऱ्या अर्थाने शहराची जनता जर म्हटलं तर ही सुशिक्षित जनता असं आमच्या ग्रामीण भागाची लोक म्हणतात. आणि आपल्या सुशिक्षित जनतेने जर 15 वर्ष ज्या लोकांनी आपलं काम केलं नाही आणि परत आपण त्याच लोकांच्या हातात जरा सत्ता दिली, तर मग आपल्यासारखं दुर्दैव मला वाटतं या ठिकाणी कुणाचं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यामुळे बंधूंनो, आता पुढचे जी ही 4-5 दिवस आहे, ही 4-5 दिवस अतिशय महत्वाची 4-5 दिवस आपल्यासाठी आहे. जसं आता आदरणीय आंबेडकर भाऊंनी सांगितलं की सगळ्यात महत्वाची निवडणूक जर कोणती असेल तर ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत महत्वाची असते, तशी शहरामध्ये महानगरपालिका ही महत्वाची असते. सकाळी उठलं, नळाला पाणी नाही आलं, कचरा घ्यायला गाडी नाही आली, पहिली शिवी कोणाला बसते? नगरसेवकाला बसते. मग आपण जेव्हा निवडणूक येते तेव्हा आपण योग्य माणसाला निवडत नाही, तेवढा त्या 15 दिवसामध्ये आपण कुणाच्या तरी भूलथापाला त्या ठिकाणी बळी पडतो आणि मग चुकीचा माणूस त्या ठिकाणी कुठेतरी निवडून देतो. त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक शहरात एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.